नमस्कार, आपण पाहतात खडक ही धडक लाईव्ह. साजरा करण्यासाठी इथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार बांधव आणि सर्व मित्रांनो, दर्पण दिन मुळात हे भवन झालं, राजकारण आलं, हा भाग आपण बाजूला ठेवूया. थोडी वेळ प्रश्न असा आहे की आता सध्या घडामोडी काय चालतो. आपण वर्षापूर्वीपासून 1 लाख वर्ष मागे, 50,000 वर्ष मागे, त्यावेळेस आपण मतदान घ्यायचं जर ठरवलं असतं तर त्या मानवाला कळलं सुद्धा नसतं की मतदान म्हणजे काय. 20,000 वर्षापूर्वी जरी ठरवलं असतं की मतदान घ्यायचं तरी त्या मानवाला कळलं नसतं की मतदान म्हणजे काय. 10,000 वर्षापूर्वी जरी ठरवलं असतं, 5,000 वर्षापूर्वी जरी ठरवलं असतं तरीही कळलं नसतं की मतदान काय करायचं. म्हणजे योग्य आणि अयोग्य याची निवड कशी करायची, योग्य म्हणजे काय हे कोणी ठरवायचं, अयोग्य म्हणजे काय हे कोणी ठरवायचं. आणि मग माणसाला निवड करता यावी, माणसाला न्याय काय तो कळावा, त्यासाठी अधिकार क्षेत्र स्थापन व्हावे, न्यायपालिका स्थापन व्हाव्यात, चौथा आधारस्तंभ घडला पाहिजे, समाज घडला पाहिजे, व्यापारपेठ घडली पाहिजे, आरोग्य, शिक्षण, न्याय अशा अनेक पैलूंनी हा समाज, हा मानव घडत गेला. आणि ह्या सगळ्यांचा एक दुवा म्हणजे दर्पण, म्हणजे पत्रकारिता. आता सध्या काय चालू आहे, आपण खूप मागे नको जायला. आता ते व्हेनेझुएलाचा प्रेसिडेंटला पकडण्यात आलं, कैद करण्यात आलं. व्हेनेझुएला एक छोटासा देश आहे. का असं घडलं, आज मी जे काय बोलतोय त्याला कारणच पत्रकारिता आहे. इराणवरती सँक्शन्स का लागले गेले, इराणला वाळीत का टाकलं गेलं, हे ज्ञान का आलं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी अक्षरशः आमच्या विचारसरणी घडत गेल्या. इराणवरती ती वेळ का आली, इराकवरती ती वेळ का आली, लिबियावरती ती वेळ का आली, आणि त्यानंतर युक्रेनवरती अशा वेळ का येतात, आणि आता व्हेनेझुएलावरती काय वेळ आली, आणि येणाऱ्या काही काळामध्ये ग्रीनलँड हा देशवरती कब्जा होणार आहे. हे जर का आपल्याला जर का नाही समजता येत नाही, नेमकं करायचं काय की जगात प्रयत्न असता डॉलरचं राज्य जर का कायम राहिलं तर अमेरिकेचा ह्या जगावरती पगडा राहील. मग प्रश्न अमेरिकेचा पगडा असावा का मानव जातीच्या कणा मजबूत व्हावा, हे आपल्या राज्यकर्त्यांनी, आपल्या व्यावसायिकांनी, आपल्या ब्युरोक्रेसीनी ठरवायचं असतं. आणि या सगळ्यांचा दुवा म्हणजे पत्रकारिता. आज नगरपालिका आहे, माननीय मुख्य अधिकारी साहेब आहेत, माननीय इथे आपले उपविभागीय अधिकारी साहेब आहेत. विषय असा की त्यांचे कार्यक्षेत्र आहे. सुरक्षाच्या माध्यमातून विभागीय कार्यालयाची भूमिका आहे, मूलभूत सुविधांच्या माध्यमातून नगरपालिकेचं अधिकाऱ्यांची ती भूमिका आहे, नगरसेवकाच्या माध्यमातून एक भूमिका आहे. अनेक अंगाने हा देश, हे गाव नटलेलं असतं. पण या सगळ्यांमध्ये आम्ही एखाद्या शिक्षण विभागाची चौकशी किंवा सहनिशा करायची, तो आम्हाला अधिकार नसतो. विभागीय कार्यालयामधल्या योग्य गोष्टीची शहनिशा करायची, ती मांडायची तोही अधिकार आम्हाला नसतो. नगरपालिकेमध्ये योग्य अयोग्य गोष्टीची भूमिका काय आहे, दिशा चुकलेली असेल, भरकटलेली असेल तर ती दिशा सर्वसामान्यपणे मांडण्याचा अधिकार हा इतर कोणालाही नसतो. ना तो विभागीय कार्यालयाला आहे, अन्यथा शिक्षणाला आहे किंवा आरोग्य क्षेत्राला आहे. प्रत्येक क्षेत्र आज पत्रकारितांकडे आहे की ते कुठल्याही क्षेत्राची शहनिशा करणं, त्याची व्याप्ती, त्याची खोली, त्याची रुंदी आणि त्याची दिशा करणं, हे त्या पत्रकारितेचं काम असल्यामुळं समाजाची एक दिशा असते किंवा राज्यकर्त्यांची एक दिशा असते, ती घडत गेली. पण जर कधी पत्रकारिता जर कमजोर पडली तर विषय असा असतो की सर्वसामान्य येऊ नये, विशिष्ट लोकांसाठी राज्यकर्त्यांचं एक आधिपत्य कायम राहतं. आणि हा अराजकतेचा काळ जर का टाळायचा असेल किंवा सर्वसामान्य माणसाचा कणा मजबूत करायचा असेल तर पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आज
विषय असा आहे की मूळ प्रश्न असा आहे, इराण का थांबलं गेलं, सद्दाम हुसेनला का फाशी दिली, ते गदाफी जे आहेत लिबियाचे राष्ट्राध्यक्ष त्यांना का फाशी दिली गेली, आणि आज व्हेनेझुएलाचा जो प्रेसिडेंट आहे त्याला का पकडण्यात आलं. छोटस कारण असं आहे की पेट्रोलचे ज्यांच्याकडे साठे आहे ते सगळे साठे त्या पेट्रोलचे व्यवहार डॉलरमध्ये व्हावे. डॉलरमध्ये जर का झाला तर अमेरिकेचं आधिपत्य ह्या पूर्ण पृथ्वी तलावरती राहतं. आणि आमचं मत काय असतं की तुमचं मत काय असतं, सर्वसामान्यांचं मत काय असतं, ह्या लढाईमध्ये सगळ्यात जास्त जर का कोणाला फटका बसला, त्रासलं गेलं तर सर्वसामान्य नागरिक. युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांची गोळी झाली, देशोधडीला लागले. इराणमध्ये पण सर्वसामान्य नागरिकांची तेही विल्हेवाट लागली. इराकमध्ये सर्वसामान्य माणूस भरकटला गेला, सर्वसामान्य माणूस पीस नायनाट झाला. तीच परिस्थिती आता व्हेनेझुएलाची. आणि ह्या सगळ्या माध्यमातून आल्या. तुमची दिशा काय असावी, माझी दिशा काय असावी, राजकारणाची दिशा काय असावी, त्याच्यात नियंत्रण काय असावं. आणि सगळ्यात मोठं नियंत्रण असतं ते म्हणजे लोकशाहीचं, ते म्हणजे सर्वसामान्यांचं. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी सुप्रीम कोर्ट मानलं जातं. आपल्या देशात सगळ्यात मोठं पंतप्रधान राष्ट्रपती पद मानलं जातं. आपल्या देशाला सगळ्यात मोठं पद ब्युरोक्रेसी मानली जाते. पण ह्या सगळ्यांपेक्षा मोठं कोण असतं तर सर्वसामान्य व्यक्ती असतो. घटना ही सर्वसामान्य व्यक्तीपाशी तयार झाली आणि तो व्यक्ती ह्या घटनेपेक्षाही मोठा असतो, म्हणूनच ही घटना तयार झाली आहे. घटनापेक्षा मोठं कुणीच नाहीये, पण सामान्य माणूस मोठा आहे. न्यायालयापेक्षाही मोठं कोणी असं तर सर्वसामान्य माणूस मोठा आहे. आणि सर्वसामान्य माणसाची कणा मजबूत राहावा, तो सुरक्षित राहावा, त्याचं वस्त्रहरण होऊ नये म्हणून ह्या दर्पणकारांची जी भूमिका होती, पत्रकारांची जी भूमिका होती, त्या भूमिकेतून सगळं चालत आलेले. आमचा लढा तुमचा लढा हा वेगळा नसतो. फक्त आधिपत्य कोणाचं असावं, अमेरिकेचं असावं, काय एखाद्या आमदाराचं असावं, काय एखाद्या अधिकाऱ्याचं असावं, का सर्वसामान्यांचं असावं. हा एक पेच आहे जो हजार वर्षापासून सुटतच आलेला नाहीये. पण येणाऱ्या काही काळामध्ये जसं जसं पत्रकारिता, जसं जसं शिक्षण, आरोग्य, त्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास या मानवाचा जातीचा होत राहील, महिलांचा विकास होत राहील, त्यांना त्याच्या न्याय अधिकारांची भाषा कळेल आणि त्यांना लढण्याची ज्यावेळी ती ऊर्जा असेल ती पत्रकारितेतून किंवा समाजातून किंवा शिक्षण माध्यमातून जास्ती मिळत राहील. त्याच नंतर आपला समाज या कार्यक्रमात निमित्त जे संयोजकांनी हा जे 16 सादर केला किंवा तर्पस दिन जे आज आहे तर एक अनन्य साधन महत्व आहे. पत्रकारिता म्हणजे कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या गटाचा हातचे तुमच्यावरचे आरोप असू शकतात, पण त्याची भूमिका खूप मोठी आहे, खूप वेगळी आहे, खूप व्यापक आहे. आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून असं शुभेच्छा आहे की हे सशक्तीकरण व्हावं आणि अशा अनेक चळवळी, अनेक अधिकारी, अनेक चांगले माणसं, अनेक चांगले व्यक्ती, मानवांमध्ये जागृती या माध्यमातून होत राहावी एवढ्याच ह्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द सांगतो. बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस अभिवादन करते. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले आदरणीय आबा अनिल सर, विक्रम सर, या कार्यक्रमानिमित्त सर्व नगरसेवकांचा सत्कार केला. ते नगरसेवक आणि समाजामध्ये ज्या अडीअडचणी आहेत, खरं काय आहे, वास्तव काय आहे, ते समाजापुढे मांडण्याचं काम करणारे आपले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी. खरं तर पत्रकारिता म्हणजे एक धारदार तलवार असते आणि ती लेखणीतून मांडली जाते. जे विचार सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचवले जायचे. पूर्वी आपण लहान असताना रोज पेपर आपल्या घरी यायचे. आता आपण रात्री 12 नंतर मोबाईल जर उघडला तर सगळे पेपर्स आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये फास्ट मीडियामधनं लगेच मिळतं. तर हे जे बदललेलं आताचा पत्रकारितेचं स्वरूप आहे, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर पत्रकारितेमध्ये काम करत असताना सर्व पत्रकारांच्या जीवनातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, तर खरं तर त्या अडीअडचणीकडं एक बहीण म्हणून मला बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतंय. ज्यावेळेस खरं सर्व पत्रकारांना ह्या आम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते की ज्यावेळेस आपल्याकडे कोरोना आला त्यावेळेस आपल्याच पत्रकार बांधव भोसलेच आहेत. हे दुर्दैवी त्यांचा अंत त्यावेळेस झाला. त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपल्यासारख्यांनी शब्द जाऊ शकलो नाहीत आपण,
आपण त्यांना शब्दाने सांत्वन केलं. पण खरंच त्या अशा कुटुंबांना एखाद्या पत्रकाराच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एक तरतूद असावी, सरकारकडनं काहीतरी तरतूद केलेली असावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि असं जर का काही काम असेल तर आमच्या पवार कुटुंबाचं जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे आम्ही तुमच्यासाठी करू हा शब्द तुमच्याकडे. मला आज इथं आल्यानंतर अजून एक गोष्ट आवर्जून